श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, ज्यांना स्वामी महाराज आपलं म्हणून स्वीकारतात ना, त्यांना कधीही जीवनामध्ये कोणत्याही क्षणाला एकटं सोडत नाहीत। पण या जगाचा खेळ उलटा आहे मित्रांनो। हे जग आपल्यावरती तोपर्यंतच प्रेम करतं जोपर्यंत त्यांना आपल्याकडून काहीतरी स्वार्थ साध्य होतोय। यासाठी कलकत्ता शहरामध्ये घडलेली एक सत्य अशी घटना सांगतो। असं म्हणतात, तिथं असणाऱ्या एका मातापित्यांनी अतिशय कष्ट करून आपल्या 2 लेकरांना चांगलं शिकवलं। त्यांच्या योग्यतेनुसार विदेशामध्ये त्यांना नोकरीही मिळाली। सुरुवातीच्या काळामध्ये काही दिवस त्यांचं येणं जाणं होत राहिलं, पण जसे जसे इकडे मातापिता वृद्ध झालेले आहेत, थकलेले आहेत, तसं त्या आता मुलांचंही येणं विदेशातून इकडे गावाकडे येणं बंद झालं। ती माय सतत फोन करून बोलत राहायची, अरे बाबांनो, किती वर्ष झाली तुम्हाला जाऊन, तुमचं येणं झालेलं नाही। बाळांनो, एकदा या, हे डोळे बंद होण्याच्या अगोदर एकदा डोळे भरून तुम्हाला पाहून घेऊ द्या। बाबांनो, एकदा या। ती मुलं काही आली नाही, पण त्या आईच्या शरीरामधून प्राण निघून गेला। तेव्हा त्या म्हाताऱ्या बापाने आपल्या मुलांना फोन लावला आणि सांगितलं, बाबांनो, अरे तुमची आई वाट पाहता पाहता मरून गेली रे। तिने जिवंतपणी उघड्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं नाही, आता तिचे डोळे बंद झालेले आहेत, पण निदान तुम्ही येऊन तिला एकदा पाहून घ्या, म्हणजे तिला मेल्यानंतर तरी समाधान लागेल। एकदा येऊन पाहून घ्या। बापांनी फोन करून सांगितलं। असं म्हणतात, त्या 2 मुलापैकी एक छोटा मुलगा तेवढा अंत्ययात्रेसाठी आला। एकट्या मुलाला आलेलं पाहिल्यानंतर बापाने त्या मुलाला विचारलं, बाळा, अरे तुझा मोठा दादा आला नाही, तू एकटाच आलास, तुझा मोठा दादा का नाही आला बाळा? त्यावेळेस छोट्या मुलाने सांगितलं, बाबा, दादाला यावेळेस कंपनीमधून सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे दादाने मला म्हटलेलं आहे, हे आईचं ओझं तू सार, पुढल्या वेळेस जेव्हा बापाचं ओझं पडेल ना, त्यावेळेस बापाचं ओझं मी सारेन। आता विचार करा मित्रांनो, हे वाक्य ऐकून त्या बापाला काय वाटलं असेल। असं म्हणतात, हे वाक्य ऐकून तो बाप रडत रडत आतल्या खोलीमध्ये गेला। आतमध्ये खोलीमध्ये जाऊन त्या बापाने स्वतःला गोळी घालून स्वतःच ही जीवन यात्रा संपवून टाकली आणि मरण्यापूर्वी एक छोटीशी चिठ्ठी लिहून ठेवलेली होती। त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहून ठेवलेलं होतं, बाळांनो, तुम्हाला सततचं ओझं कशाला? आता याच वेळेला तू आलेला आहेस, तर एकाच चक्रामध्ये दोन्ही ओझे तू सारून टाक आणि निवांत तिकडे जाऊन तुम्ही आनंदाने राहा। ज्यांना जीवाभावाचं म्हणून साथ दिली तेच आपली साथ सोडून जातात, पण श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या लेकरांची साथ कधी सोडून जात नाहीत। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका।